मैं वहाँ आ जाऊँ क्या? भावना मिस और ये
मला ओळखला हा आता म्हणजन आलाय वारकरीच्या वेशात आणि विचारतोय मला ओळखला का. थांबा ही आहे माझी खरी ओळख, ज्याला तुम्ही भूमिपुत्र या जगाचा पोषणदार असे अनेक नावं दिले. अगदी त्या गिनीज बुक मध्ये नोंदवलेली नावं दिलीत मला. पण कधी तुम्ही हा विचार केला का की एवढे मोठे नावं असलेल्या माणसाचा संसार कायम उघड्यावर असतो. किती योजना आल्या आणि किती योजना गेल्या, पण शेतकरी वर्ग मात्र हाय तसा हायच. मागून आलेली लोक पुढे जाऊन सोन्याच्या गादीवर लोळून गेली. पण मात्र मी सरण्यावर पण चढायची माझी ऐकत नाही. असं का हो, जरा विचार करा की माझा. थोडा का ना हो, पण विचार करा की बाजारात गेल्यावर घासघीस कमी करा. अहो थोडी का ना हो, पण बाजारात गेल्यावर घासघीस कमी करा. माझ्याकडची 5 रुपयाची, अहो फक्त 5 रुपयाची कोथमीर तुम्हाला लय महाग वाटते. आणि जेव्हा मोठ्या हॉटेलीत गेल्यावर तुम्ही 1000 रुपये देतात का नाही? देतात का नाही तुम्ही 1000 रुपये? देतात ना 1000 रुपये? पगार कमी तो उपोषण, भत्ता कमी तो उपोषण. मी जाऊ का उपोषणाला? मी जर उपोषणाला गेलो तर तुम्ही काय खासान मला सांगा बरं. काय खासान? तर तुम्ही उलट विचार केला पाहिजे की शेतकऱ्याचं मन किती मोठं आहे. जर एक ऊसाची कांडी आणायला गेले तर ते मोलात काय फॉलात गेलं ना तर तुम्हाला ती 100 रुपयाची नोट मोडावीच लागते. मोडता ना तुम्ही 100 रुपयाची नोट? मोडता का नाही 100 रुपयाची नोट? मग विचार करा शेतकऱ्याचं मन किती मोठं आणि स्वच्छ आहे की तो तुम्हाला चालत्या गाडीतल्या ट्रॉलीतली उचलून एक ऊसाची कांडी देतो. त्याची कधी त्यांनी किंमत लावतो का रे किंमत? घेतो ना, ओढतो ना तू. विचार करा तुम्ही शेतकऱ्याचं मन किती मोठं. माझा शेतकरी बिल्लाई येडा, त्याला म्हंटल सामूहिक शेती कर, पण नाही म्हणतो. त्याला समजू दमून गेलो. म्हंटल सामूहिक शेती करशील तर त्याच्यात तुझाच फायदा आहे. तर मंडळी मला तुम्ही सांगा, जर एका गावात एक पीक लावलं तर त्याचाच फायदा आहे ना. माल वाढेल की किंमत ढासळेल? हो नक्की आहे, किंमतच ढासळणार. तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती, लक्ष देऊन ऐका. मला एक लाडकी बहीण पण हाय. आता एक लाडका मेवना पण येऊ द्या. आणि एक भाचा पण हाय. एकच भाचा हाय पण हाय. कधी इकडं वनवन फिरतो तर कधी तिकडं वनवन फिरतो. बेरोजगार आहे हो, रोजगार द्यावं त्याला. बाकी काहीच म्हणत नाही, सगळ्यांना रोजगार मिळू दे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
पंढरीची वैष्णवांचा मेळा मुखी हरिनाम आई चंदन टिळा रामकृष्ण हरी राम अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला हर माझा सुंदर विचार वारी पंढरीची वैष्णवांचा मेळा मुखी हरिनाम आई चंदन टिळा रामकृष्ण हरी राम दृढधरी माना हरिसी करुणा येईल तुझी हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी चंद्र प्रकटला सवारीचा घेतला पावलांनी